अपेक्षांचा अंत नाहीये आणि म्हणूनच माणसाच्या जीवनात दुःखालाही अंत नाहीये। ज्या दिवशी माणसाला समजलं कोणाकडून अपेक्षा करावी, कोणाकडून अपेक्षा करू नये आणि त्यासोबतच आपल्याकडून असलेल्या अपेक्षांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यावं, त्या दिवशी माणसाच्या आयुष्यातलं दुःख नाहीसं होईल। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म। फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी। एक खूप सुंदर गोष्ट वाचनात आली, कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। आपल्याला सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं असं एका कुत्र्याचं वर्तन तुमच्या पाहण्यात नक्कीच तो व्हिडिओ आला असेल। एके संध्याकाळी एक दुकानदार जेव्हा आपलं दुकान बंद करून निघणारच होता, इतक्यात एक कुत्रा त्याच्या दुकानाच्या दाराशी येऊन थांबला, ज्याच्या गळ्यामध्ये एक बॅग लटकवलेली होती। आणि तो कुत्रा इशाऱ्याने खूण करून त्या दुकानदाराला सांगत होता की ही बॅग काढून घ्या आणि उघडून पहा। त्या दुकानदाराने ती बॅग काढून घेतली आणि बॅग उघडून पाहिलं तर त्या बॅगमध्ये एक चिठ्ठी होती, ज्याच्यावरती सामानाची यादी लिहिलेली होती आणि त्याच्यासोबतच त्या सामानाचे पैसे सुद्धा होते। त्या दुकानाच्या मालकाला फार विशेष वाटलं की एक कुत्रा एवढा कसा काही शहाणा असू शकतो। त्या मालकाने ते सगळं सामान घेतलं, त्या पिशवीमध्ये टाकलं आणि ती पिशवी परत त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये अडकवली। आणि आता हा कुत्रा नेमका जातोय कुठे हे पाहण्यासाठी म्हणून तो दुकानदार त्या कुत्र्याच्या मागे मागे जाऊ लागला। थोड्या अंतरावरती गेल्यानंतर एक बस स्टॉप होता। तो कुत्रा त्या बस स्टॉपवरती जाऊन थांबला। या दुकानदाराला आणखी आश्चर्य वाटलं। समोरून येणाऱ्या बसमध्ये तो कुत्रा जेव्हा चढला, त्याच्यानंतर मात्र त्या दुकानदाराला खूपच विशेष वाटलं। तो सुद्धा त्या कुत्र्याच्या मागे त्या बसमध्ये चढला। कुत्र्याने कंडक्टरच्या समोर जाऊन स्वतःच्या गळ्यातला पट्टा जो आहे तो त्या कंडक्टरला त्या पट्ट्याला हात लावण्यासाठी खुणावलं किंवा इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न केला। कंडक्टरनी सुद्धा त्याच्या गळ्यातल्या पट्ट्यामध्ये असलेले पैसे काढून घेतले आणि त्या पट्ट्यामध्येच दुसरी एक चिठ्ठी होती, जिथे ॲड्रेस लिहिलेला होता। त्या ॲड्रेसचं तिकीट त्याला देऊन टाकलं, म्हणजे त्या कुत्र्याच्या पट्ट्यामध्ये ते अडकवलं। दुकानदारासाठी हे सगळं पाहणं म्हणजे काहीतरी नवलच होतं। ज्यावेळेला त्या कुत्र्याचा स्टॉप आला त्यावेळेला तो कुत्रा बसमधून उतरला, म्हणजे बस स्टॉप जवळ आल्यानंतर कुत्रा स्वतः कंडक्टर जवळ जाऊन खुणवून सांगू लागला की माझा स्टॉप आलेला आहे। आणि कुत्रा तिथे उतरल्यानंतर मात्र दुकानदाराने आता ठरवलं की काहीही झालं तरी या कुत्र्याच्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचायचंय। तो कुत्रा बसमधून उतरला, त्याच्या पाठोपाठ तो दुकानदारही उतरला। त्याच्यानंतर तो कुत्रा घरापर्यंत गेला आणि त्याने बेल वाजवली। त्या कुत्र्याने जेव्हा बेल वाजवली, हा दुकानदार एक्साइटेड की अरे कोण मालक असेल आणि तो त्या कुत्र्याचं किती कौतुक करेल। पण झालं उलट। त्या दुकानदाराने समोर जे चित्र पाहिलं ते पाहिल्यानंतर तो शॉक झाला, कारण त्या मालकाने दरवाजा उघडला, त्या कुत्र्याच्या गळ्यातली पिशवी काढून घेतली आणि त्याला काठीने मारायला सुरुवात केली। दुकानदाराला कळेच ना की एवढा शहाणा कुत्रा एवढं सगळं काम केलं आणि हा मालक याला का मारत असेल। न राहून तो दुकानदार पुढे जाऊन त्या मालकाला विचारतो की तुमचा कुत्रा दुकानापर्यंत येतो, बसनी प्रवास करतो, तुमची सगळी कामं करतो आणि तुम्ही त्याला मारताय का? तो मालक म्हणतो मी झोपलो होतो आणि बेल वाजून माझी झोपमोड केली, याला चावी घेऊन जायचं कळत नव्हतं का? त्याच्यावरती तो दुकानदार स्तब्ध झाला। तुम्ही सुद्धा स्तब्ध झाला असाल आणि तुम्हाला वाटलं असेल किती क्रूर माणूस आहे, किती वाईट माणूस आहे। पण आपल्या बाबतीत सुद्धा खूप वेळा हेच होत असतं। आपण एखाद्यासाठी धडपडतो, मरतो, जीव तोडून मेहनत घेतो, पण त्याच्या वाढणाऱ्या अपेक्षा ज्या असतात ना, त्या कुठे थांबायचं नावच घेत नाहीत। आणि एक मोमेंट असा येतो की त्यावेळेला ना आपल्याला समजतं की काय होतंय, ना समोरच्या माणसाला समजतं। तुम्ही कितीही चांगली कामं करा, पण तुम्ही केलेली एक चूक त्या सगळ्या कामावरती पाणी फेरण्यासाठी पुरेशी असते। त्या कुत्र्याने सकाळपासून एवढी मेहनत घेतली, सकाळपासून इन द सेन्स दुकानात जाण्यापासून ते परत येण्यापर्यंत, आणि त्याच्यानंतरही त्याच्या मालकाच्या त्याच्याकडच्या अपेक्षा संपल्या नाही। आपण तो मालक आहोत की आपण तो कुत्रा बनत आहोत, हेही आपल्याला वेळीच समजलं पाहिजे। आणि स्वतःचा स्वाभिमान सुद्धा जपता आला पाहिजे। एखाद्याची मदत करणं, एखाद्याचा आदर करणं ही गोष्ट वेगळी असते आणि आपला स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी करणं हे वेगळं असतं।
कधी कधी आपण सुद्धा एखाद्याकडून इतक्या अपेक्षा करतो, आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तो माणूस दबला जातोय हेही आपल्याला समजत नाही. म्हणजे काही माणसं असतात पहा की एखाद्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करतात की त्या प्रेमाने सुद्धा घुसमटायला होतं. म्हणजे एखादं फुलपाखरू, ते नाजूकसं फुलपाखरू असतं, त्याला जर तुम्ही हातामध्ये पकडलं, तुम्ही त्याला जितके घट्ट पकडाल तितकं ते दूर उडून जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि कदाचित गुदमरून त्याचा मृत्यू सुद्धा होऊन जाईल. पण त्याला जर तुम्ही अलगद हातावरती ठेवलं किंवा तुम्ही हाताची मूठ उघडून त्याच्या समोर ठेवलं तर ते अलगद येऊन तुमच्या हातावरती सुद्धा बसेल. सो आपल्याकडून असं काही घडतंय का की आपण कोणाला तरी अपेक्षेच्या ओझ्याखाली इतकं दाबून ठेवतोय की आपल्या प्रेमामुळे, आपल्या अपेक्षांमुळे त्या माणसाचा श्वासच घुसमटतोय. हे आपण एकदा चेक करायला पाहिजे. आणि जर आपण असं करत असू तर ते आपण वेळीच थांबवायला पाहिजे. कारण याने फक्त आपण आपल्या आयुष्यातली अनमोल माणसं जी आहेत, अनमोल नाती जी आहेत, अनमोल गोष्टी ज्या आहेत ना, त्या गमावून बसू. आणि जर आपल्यासाठी कोणी काही करत असेल, मनापासून करत असेल, तर त्याचे आभार व्यक्त करायला सुद्धा आपल्याला कमीपणा नाही वाटला पाहिजे. त्या गोष्टीची जाणीवही आपण ठेवायला पाहिजे आणि बदल्यात कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायला पाहिजे. सहज काल बसल्यानंतर स्टोरी वाचण्यात आली आणि हा विचार सुचला. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आजचा हा व्हिडिओ घेऊन आले. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं याबाबतीत मत काय आहे हे मला कमेंट करून न विसरता सांगा, कारण तुमची मतं माझ्यासाठी फार महत्त्वाची असतात. आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.